नमस्कार मित्रांनो, मी सारिका. मी माझ्या डायरीतून घेऊन आली आज एक मराठी भयकथा जी माझ्या काकांसोबत घडलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी सारिका. आज मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती घटना माझ्या काकांच्या मित्रासोबत घडलेली आहे आणि ही गोष्ट माझ्या काकांनीच आम्हाला सांगितलेली आहे. माझे काका मुंबईला राहायला होते तेव्हा त्यांचा अविनाश म्हणून एक मित्र होता. ते काकांच्याच कंपनीत एकत्र काम करायचे. काकांची व त्यांची खूप चांगली मैत्री होती. त्यांचा जॉब हा डे व नाईट शिफ्ट असायचा. एकदा त्यांची नाईट शिफ्ट चालू होती तेव्हा माझ्या काकांचे मित्र अविनाश यांना त्यांच्या घरातून फोन आला की त्यांच्या वडिलांची तब्येत खूपच बिघडली आहे व त्यांना लवकरात लवकर घरी बोलावले होते. कंपनीच्या ठिकाणापासून त्यांचं घर खूपच लांब होतं व रात्री झाल्यामुळे घराकडे जाण्यासाठी त्यांना एखादे वाहन मिळणे देखील मुश्किल होते. त्यांना खूप टेन्शन आलं होतं. त्यांच्या वडिलांची खूप काळजी वाटू लागली होती.